आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची अक्षरशः बेआबरू झाली। ज्यावेळेस न्यायाधीशांनी विचारलं की तुम्ही जो डेटा या ठिकाणी सबमिट केलेला आहे त्यासोबत तुम्हीच असं लिहिता की आम्ही अजून एम्पिरिकल डेटा जमा केला नाही, तर मग हा कुठला डेटा तुम्ही कट पेस्ट करून लावलाय याचं उत्तर आम्हाला द्या। त्याचं उत्तर राज्य सरकार देऊ शकलं नाही। हा डेटा जमा करण्याची मेथोडॉलॉजी काय आहे या संदर्भात राज्य सरकार सांगू शकलं नाही। कोर्टाने सांगितलं साधी तुम्ही तारीख देखील टाकलेली नाही की कुठल्या तारखांमध्ये तुम्ही हा डेटा जमा केलाय, हा अहवाल कधी तयार केलाय त्याचा देखील साधा उल्लेख या ठिकाणी नाही। आणि जो डेटा तुम्ही नाकारत होता तोच डेटा पुन्हा आम्हाला कटपेस्ट करून तुम्ही देताय। अशा प्रकारे अक्षरशः राज्य सरकारचे धिंदवडे त्या ठिकाणी निघाले। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं सर्वोच्च न्यायालयाने जर काही म्हटलं असेल तर तुम्ही राजकीय आरक्षण मागता आहात। राजकीय आरक्षणाकरता आम्ही असं सांगितलं होतं रिजन वाईज पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा एम्पिरिकल डेटा हा तुम्ही सबमिट करा, तो कुठेही सबमिट केलेला नाही। त्यामुळे आजचा जो काही निर्णय आलेला आहे राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आलेला निर्णय आहे। खरं म्हणजे राज्य सरकारला भरपूर वेळ या ठिकाणी दिला आणि त्यानंतर कोर्टाने स्वतः राज्य सरकारने ज्यावेळेस सांगितलं की आम्ही इंटरिम अहवाल सादर करतो त्याला परवानगी दिली। अंतरिम अहवाल सादर करायला देखील सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली, पण अंतरिम अहवालाच्या नावावर अतिशय कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणजे त्या अहवालात सरकार स्वतः म्हणताय किंवा आयोग सांगताय की आम्ही डेटाच जमा केलेला नाही आणि सोर्सेस देखील सांगितले जात नाही आहेत। एक प्रकारे ओबीसी आरक्षणाची थट्टा करण्याचं काम हे सरकारच्या वतीनं सुरू आहे। किंबहुना केवळ ज्याला इंग्रजीमध्ये लिप सर्व्हिस म्हणतात तशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते। आताही राज्य सरकार म्हणते आम्ही त्याच्यावर रिव्ह्यू दाखल करू, पण अशा प्रकारचा अहवाल देऊन त्या रिव्ह्यूमध्ये नेमकं काय मिळणार आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळे एकूणच राज्य सरकारची याबाबतची भूमिका ही पूर्णपणे संदिग्ध आहे। आणि कोर्टाने हे देखील विचारलं की इतके दिवस देऊन तुम्ही अहवाल का तयार केला नाही, डेटा का जमा केला नाही, आणि त्यांनी राज्याला विचारलं तुम्ही आता सांगा तुम्हाला 1 महिना 2 महिने 3 महिने किती काळ या डेटा करता लागेल। आणि जसं मगाशी देखील मी माझ्या प्रेसमध्ये सांगितलं की सांगली जिल्ह्यातल्या 10 ग्रामपंचायतींनी आपला एम्पिरिकल डेटा 5 ते 7 दिवसात तयार करून दिला। राज्य सरकारला हे सहज शक्य आहे, पण राज्य सरकार हे करू इच्छित नाही असं आमचं मत झालेलं आहे। केवळ चालढकल चालली आहे। आणि मला तर आश्चर्य वाटतं ज्यावेळेस आजही राज्य सरकारचे काही नेते केंद्र सरकारने डेटा दिला पाहिजे म्हणतात, जेव्हा की हे स्पष्ट झालेलं आहे की केंद्र सरकारकडे असा एम्पिरिकल डेटा नाही आणि केंद्र सरकारने राजकीय मागासलेपणाच्या संदर्भातला कुठला सर्व्हे केलेला नाही। पण तरीही आपला नाकर्तेपणा लपवायचा, इकडे तिकडे बोट दाखवायचं आणि ओबीसीला या ठिकाणी खऱ्या अर्थानं धोका द्यायचा हा जो कार्यक्रम या महाविकास आघाडीने सुरू केलेला आहे आम्ही याचा निषेध करतो, धिक्कार करतो आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्यात येऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे। सर येणाऱ्या काळात मुंबई महापालिका असेल, राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यांची मुदत संपते। जोपर्यंत ओबीसीचा आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत या निवडणुका घ्याव्यात की नको? या बिलकुल घेण्यात येऊ नयेत। 4 महिने 2 महिने त्याच्यावर प्रशासक राहिला तरी काही फरक पडत नाही। प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारने जर भ्रष्टाचार केला तर आम्ही त्याच्या विरुद्ध आंदोलन करू शकतो, पण निवडणुका होऊन गेल्या तर मात्र ओबीसींचं आतोनात नुकसान होईल। 5 वर्ष तरी किमान ओबीसींकरता एकही जागा राहणार नाही। त्यामुळे आमचं अतिशय स्पष्ट मत आहे जोपर्यंत ओबीसी पॉलिटिकल आरक्षणाचा मामला सॉल्व्ह होत नाही, मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो,
कुठली मनपा नाही, जिल्हा परिषद नाही, ग्रामपंचायत नाही, नगरपंचायत नाही, नगरपालिका नाही, कुठलीच निवडणुका घेण्यात येऊन राज्य सरकारची डेटा जमा केला नाहीये. आटपाडीसारख्या गावामधून एक डेटा जमा करून त्यांना उदाहरण दाखवण्यात आलं होतं की अशा प्रकारचा डेटा जमा करता येऊ शकतो. राज्य सरकार हे जाणीवपूर्वक करत नाही का ओबीसी संदर्भात? नाही, आपण सांगता ते खरं आहे. आटपाडी सारख्या भागातनं जर लोक स्वतःहून डेटा जमा करून देऊ शकतात तर राज्य सरकारला अडचण काय आहे? काय राज्य सरकार करत नाही? का राज्य सरकार चालढकल करते? त्यामुळे मला असं वाटतं की आता हा सगळा प्रश्न जो आहे हा राज्य सरकारच्या भूमिकेवरच संदिग्धता निर्माण करणार आहे. सर, वारंवार ओबीसीचे नेते आहेत महाविकास आघाडीमध्ये, भुजबळ असतील किंवा वडट्टीवार यांचा नेता, ते म्हणतात आम्ही आढावा बैठक नियमित घेतो, ब्रीफिंग नियमित जे आहे वकिलांसोबत सुरू आहे. तर ज्या पद्धतीचा युक्तिवाद आज कोर्टात सुद्धा दिसतोय, समर्पक उत्तर त्यांना देता येत नाही, व्यवस्थित मांडता येतात. बिलकुल मांडता आली नाही. तुम्ही बघा कशा प्रकारे अक्षरशः राज्य सरकारची त्या ठिकाणी, म्हणजे शब्द योग्य नाही कारण मोठे मोठे वकील असतात ते विद्वान आहेत, पण अक्षरशः ततपप अशा प्रकारची परिस्थिती राज्य सरकारची आपल्याला पाहायला मिळत होती. शेवटी वकील मांडणार काय? तुम्ही जी उत्तरं द्याल तीच वकील मांडणार आहेत. तुम्ही उत्तरच जर तयार केली नाहीत तर वकील मांडतील कुठनं? जी, जिस तरीके से ओबीसी आरक्षण को लेकर के राज्य सरकार अभी भी फैसले नहीं कर पा रही है और इस फैसले को दूसरे राज्यों के साथ भी जोड़कर देख रही है, कहते हैं महाराष्ट्र का इशू नहीं पूरे देश भर। देखिए, देश का जो इशू है वो बाकी राज्य अपने अपने राज्य को संभालेंगे. जहां तक महाराष्ट्र का सवाल है, आज सुप्रीम कोर्ट में महाराष्ट्र सरकार की कलई खुली है. जिस प्रकार से उन्होंने एक रिपोर्ट वहां पर दाखिल किया और जब कोर्ट ने पूछा कि ये डेटा कब जमा किया है, आपने तारीख भी नहीं बताई, कैसे जमा किया है ये भी नहीं बताया. जो डेटा आपने इससे पहले रिजेक्ट किया था उसी को कट पेस्ट करके हमारे सामने लाया. और इतना ही नहीं, तो उन्होंने ये कहा कि आप ही अपने अहवाल में लिखते हो कि अभी हमने एम्पेरिकल डेटा जमा ही नहीं किया, तो फिर ये इस प्रकार का रिपोर्ट हमारे सामने क्यों लाया गया? इसका कोई जवाब राज्य सरकार नहीं दे पाया और राज्य सरकार को एक प्रकार से रिप्रिमांड आज सुप्रीम कोर्ट ने किया है. सर, छगन भुजबळांनी एक आरोप केला आहे, विकास गवळी कोण आणि त्याला इतके पैसे कोण देतं, कोणता काय? विकास गवळी कोण हे यापूर्वीच या सभागृहामध्ये मी सांगितलेलं आहे की काँग्रेसच्या आमदाराचे ते सुपुत्र आहेत, काँग्रेसचे ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यामुळे हा प्रश्न भुजबळ साहेबांनी नाना पटोलेंना विचारला पाहिजे. त्यासोबत दुसरे जे अशाच प्रकारचे ज्यांनी याचिका केली होती डोंगरे म्हणून, त्यांना तर याही वेळी भंडारा जिल्ह्यातनं नाना पटोलेंच्या नेतृत्वात तिकीट दिलं होतं, पण जनतेने त्यांना 3000 मतांनी त्या ठिकाणी पराभूत केलं. जाधव यांची 136 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती सापडलेली आहे. बापरे, ते आकडे ऐकूनच काय महानगरपालिकेत चाललं असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. म्हणजे या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे असं आम्ही म्हणत होतो, पण भ्रष्टाचाराचा बापही लाजेल अशा प्रकारची अवस्था ही महानगरपालिकेत पाहायला मिळते. तथापि माझ्याकडे पूर्ण माहिती नाही आहे, त्याच्यामुळे पूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर मी अधिक बोलेन. आपण बघतो की एक आमदार जे शीर्षासन करताना दिसतात, खाली डोकं वर पाय, अशा मला असं वाटतं त्या आमदारांचं मी अभिनंदन करतो. त्यांचं सरकार कसं चाललंय हे त्यांनी आपल्या अभिनयातनं त्या ठिकाणी दाखवलं आहे, आपल्या आसनातनं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सत्य सरकार समोर मांडलं की तुम्ही सरकार कसं चालवताय, याबद्दल त्या आमदारांचं अभिनंदन. राज्यपालांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असा एक निर्णय झालेला आहे. आरोप केले, डीडीकडे तक्रार केलेली आहे की तुम्ही इक्बल 50चे लाभार्थी आहात. अनिल गोटे यांच्या तक्रारी जर खऱ्या समजायच्या झाल्या तर याच सभागृहामध्ये माननीय शरद पवारांबद्दल ते जे बोलले होते त्या संदर्भातला आधी उत्तर त्यांना द्यावं लागेल, मग ते पुढचं बोलू शकतील. कॅबिनेटमध्ये ठराव झालेला आहे की राज्यपालांकडे आज जे काही झालं त्याची तक्रार राष्ट्रपतींकडे करायचा आणि दुसरा एक असा निर्णय झाला की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाही, तसा ठराव देखील सरकार करणार. त्यांना कुठे तक्रार करायची असेल ती त्यांनी करावी, पण खरं तर राज्यपालांचा सर्वाधिक अवमान करणारं सरकार जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र सरकार आहे, त्यांचे नेते आहेत. आणि जाणीवपूर्वक राज्यपालांना या ठिकाणी
वेगवेगळ्या प्रकारे अपमानित करण्याचं काम होत असतं. राज्यपाल महाराष्ट्रातले नाही आहेत, ते हिंदीमध्ये बोलतात. त्यांनी एखादं वक्तव्य दिल्यानंतर ज्यावेळेस वाद तयार झाला त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर देखील त्यांना टार्गेट केलं जातं. जाणीवपूर्वक या ठिकाणी जे महत्त्वाचे विषय आहेत ते विषय बाजूला राहावे आणि एक वाद दिसत राहावा या दृष्टीनं राज्य सरकारच्या वतीनं हे केलं जातं. देखिए ये मैं ऐसा मानता हूं कि बहुत ही अप्रत्याशित है. 130 करोड़ से ज़्यादा संपत्ति, इसका मतलब है कितने बड़े पैमाने पर भ्रष्टाचार और घोटाले ये मुंबई महानगर पालिका में चल रहे हैं. हम तो ये मानते थे या घोटाले हो रहे हैं तो घोटालों का बाप निकला. इतना बड़ा घोटाला एक आदमी जब कर रहा है तो किस प्रकार से मुंबई करों को लूटा जा रहा है ये इसमें से स्पष्ट होता है. आज जो हुआ राज्यपाल के साथ जो हुआ है ये असंवैधानिक है या? देखिए, मैं ऐसा मानता हूँ कि संविधान बहुत बड़ा है और हर चीज को संवैधानिक और असंवैधानिक नहीं तय किया जा सकता, लेकिन निश्चित रूप से तय करके राज्यपाल जी का अपमान करना ये सरकार ने पहले से तय किया. सर, कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात येऊ नये असा निर्णय कॅबिनेट करते. नेमकी कोणती पद्धती असावी याबद्दल बोला. नाही, ते आता कॅबिनेटने सांगितलं पाहिजे, कारण यापूर्वी त्यांनी असा ठराव केला आणि नंतर निवडणुका घेऊन टाकल्या. त्यामुळे केवळ जनतेची दिशाभूल करण्याकरता असे ठराव करून चालणार नाही. ठाम भूमिका घ्यावी लागेल, त्याकरता पडेल ती किंमत द्यावी लागेल, पण ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत. नारायण राणे यांनी रोमेनियाचा उल्लेख गुमेनिया असं केलाय, तर अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. या सभागृहामध्ये काय काय उल्लेख करतात मंत्री, मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं. प्रत्येकाने जरा आपल्याकडे झाकून बघितलं पाहिजे ना. त्यामुळे उगीच विनाकारण अशा प्रकारे जे बोलतात, त्यांचे जर जुने सगळ्यांचे व्हिडिओ काढले तर कोण कोण काय काय बोललाय, कशा करता. सर, नवाब मलिक यांनी 55 लाख रुपये हसीना पारकर यांना दिले होते असं ईडीने आधी सांगितलं होतं. आज सांगतात की 5 लाख रुपये घेतले होते. त्यांची कोठडी मागण्यासाठी 5 लाख रुपये घेऊ का 1 रुपये घेऊ, त्यांची कोठडी मिळावी अशी मागणी आज ईडीने केलेली आहे. पण ती टायको एरर होती. 55 लाखांनी 5 लाख. हे आता ईडीलाच माहिती आहे. आमच्यापर्यंत जी माहिती पोचते ती तुमच्याच माध्यमातून पोचते. त्यामुळे ईडी त्या ठिकाणी जे मांडतं तेच आमच्यापर्यंत पोचत असतं तुमच्या माध्यमातून. त्यामुळे या संदर्भातला खुलासा ईडीच करेल. यशवंत जाधवांच्या संदर्भामध्ये यशवंत जाधव यांच्यावर जी कारवाई केली त्या संदर्भात आता आयकर खात्याने अधिकृतरित्या सांगितलं की 136 कोटी रुपये. बोललो मी त्याच्यावर, बोललो. नाना पटोले म्हणतात मनमोहन सिंग ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी विद्यार्थ्यांना भारतात आणलं होतं, पण त्यावेळी श्रेयवादाची लढाई कोणतीही त्यावेळी घेतली नव्हती. पण आता याचा वापर राजकारणासाठी केला जातो, निवडणुकांसाठी. मला तर आठवतच नाही मनमोहन सिंगांच्या काळात कुठे कोणाला आणलेलं, मला नाही आठवत. पण यापूर्वीही हे सरकार आल्यानंतर जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा लोकांना बाहेर काढण्याचं काम या सरकारने केलं. दुर्दैवाने विरोधी पक्ष याचं राजकारण करतोय. दुर्दैवाने बघा, एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला हे दुर्दैवीच आहे, ते कोणीच नाकारू शकत नाही. पण 80 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्यावर एक शब्द न बोलणारे, जणू काही तो एक विद्यार्थी सरकारनेच त्या ठिकाणी मृत्युमुखी घातला असं जे काही करतायत हे चुकीचं राजकारण आहे, हे खालचं राजकारण आहे.